हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहे गव्हाची जी कुरडई आहे ते स्टार्टिंगपासून आपण रेसिपी बघणार आहे। ज्यांना माहिती नाही आहे, बनवता येत नाही किंवा पहिल्यांदा बनवायचा प्रयत्न करताय तर त्यांच्यासाठी मी डिटेलमध्ये रेसिपी घेऊन आलेली आहे। तर सर्वात आधी चांगले गहू घ्या तुम्ही, कारण जे चांगले गहूचं असं असतं की त्याचा चीक पण पांढरा निघतो आणि जर 2 किलो गहू तुम्ही टाकताय तर 3-4 किलोचा चीक असं त्याच्यामधून निघून येईल, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये चीक निघतो। म्हणून चांगले गहू तुम्ही भिजू घाला असं माझं म्हणणं आहे। कारण मी 3 किलो टाकले होते पण 4 किलो एवढं चीक निघालं होतं माझं। आता हे गहू 3 दिवस भिजू घालायचे आहेत आपल्याला। नंतर मग आपल्याला धुवून घ्यायचे आणि गहू दाबल्याने हे बघा असं त्याच्यामधलं बाहेर चीक यायला पाहिजे, एवढं प्रमाणात ते गहू भिजायला पाहिजे। 3 दिवस त्याला व्यवस्थित भिजू घाला। असं दाबलं की त्याच्यामधून पांढरं पांढरं चीक येऊन जाईल, असं म्हणजे आपले गहू एकदम छानपैकी भिजले आहेत असा अर्थ असं होतो। आता हे जे आहे ते बाहेर जाऊन त्याला दळून आणायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचा पूर्ण गहूचं जे चीक काढून आणायचं असं त्याला म्हणतो आपण। तर मिक्सरमधून पण तसं आपण काढू शकतो, पण मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक होऊन जाईल किंवा कदाचित आपलं मिक्सर जे आहे मिक्सरचं भांडं जे आहे ते खराब होऊ शकतो आणि घासायला वगैरे मग तुम्हाला थोडंसं जास्त कुटाणेच होऊन जातील, कारण ऑलरेडी ह्याचे खूप जास्त कुटाणे असतात। म्हणजे तुम्ही मिक्सरमध्ये जर केलं तर मग ते भांडीला सगळं चिकटतं। कदाचित तुमचं मिक्सर जर खराब झालं एखादी वस्तू इलेक्ट्रॉनिक, तर मग परत त्याला पैसे रिपेरिंगला घालावं लागतं। त्याच्यापेक्षा अतिउत्तम असं आहे की बाहेर जाऊन दळून घेऊन यायचं, गव्हाचं चीक काढून आणायचं। तर ह्याला म्हणतात की मला गव्हाचं चीक काढून द्यायचं आहे, म्हणजे पाटी जागी लागलेले असतात। आता आमच्याकडे 15 रुपये किलो घेतलं होतं गव्हाचं चीक काढण्यासाठी। 15 रुपये, 1 किलोला 15 रुपये घेतात ते। तर माझं जे गहू होतं तर 3 किलो होतं, तर मला 45 रुपये त्यांनी घेतले होते। मग पूर्ण असं ते चीक काढून आम्हाला डब्यामध्ये एखादं तुम्ही घेऊन जावा। माझं मोठं पिठाचा डब्बा होता त्याच्यामध्ये घेऊन मी गेले होते आणि चीक काढून आणले। तर चीक काढून आणल्यावर ह्याच्यामध्ये जे आधीचं गव्हाचं जे सगळं चोथा आहे ते मी काढून घेतलेले आहे, जे एकदम पूर्ण हे आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, कारण चीक थोडं घट्ट होता म्हणून थोडंसं पाणी टाकलं। पाणी टाकून ते गहूचं जे आहे ते पूर्ण गव्हाचा चोथा काढून घेतलेला आहे मी। आणि काढून आता आपल्याला काय करायचं, एखादा मोठा पातेला घ्या तुम्ही, कारण आपल्याला ह्याला जास्त धुवावं लागतं। मग मोठा पातेल्याला मी कपडा लावलेला आहे, कपडा बांधून घेतलेला आहे, जेणेकरून आता आपल्याला ह्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। तर वस्त्रगाळ करून आपल्याला पूर्ण ज्याच्यामधलं चिकाचं पाणी आहे ते पूर्ण चीक आपलं पाण्यासोबत निघून येणार आहे, एकदम प्युअर चीक, आणि वरती राहणार आहे फक्त गव्हाचा चोथा। तर ते सगळं आपल्याला काय करायचं आहे, आता ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता पूर्ण मी असंच काढलेलं आहे, पूर्ण सगळं जे गव्हाचं चीक आहे त्याचं जे पाणी आहे पांढरं ते सगळं पातेल्यामध्ये खाली जमा होत राहतं आणि वर आलेलं जे चोथा आहे आपल्याला त्याला पिळून आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे। असंच पद्धती आपल्याला पुढे पण करायचं आहे। तर हे सगळं अशाच पद्धतीनं सगळं व्यवस्थित काढून घ्या, त्याला थोडंसं घोळून घ्या, जेणेकरून ज्याच्यामधलं जे चीक आहे, जे पाणी आहे पांढरं, एकदम व्यवस्थितपणे कपड्यामधून खाली जमा होत राहील। मग असं पिळून ते जे आहे ते बाजूला काढून घ्या चोथा। आणि परत ह्या चोथ्याला आपल्याला 2 वेळा जर धुतलं तर भरपूर झालं, त्याच्यापेक्षा जास्त धुवत बसू नका, 2 वेळा। आता हा प्युअर चोथा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पाणी थोडंसं टाकलेलं आहे, कारण की तो जे चीक आहे ना तो घट्ट होता म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे, पण ह्याला आपण धुतलेलं नाही आहे। तर हा प्युअर चोथा आहे, तर ह्याला अजून एकदा 2 वेळा ह्याला धुवायचं आहे। मग मी काय करते, आता पूर्ण जे आहे ते सगळं काढून घेते आणि अजून एकदा ह्याला धुते, पिळून घेते, परत अजून एकदा धुते, पिळून घेते। जास्तीत जास्त 2 वेळा खूप जास्त, म्हणजे भरपूर झालं, जास्त 3-4 वेळा एवढं धुवायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये, कारण पूर्ण जे त्याचं पांढरं पाणी आहे ते सगळं येऊनच जातं 2 वेळा धुतल्यानं। आता हे बघा मी परत ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, आता दुसरं पाणी टाकणार आहे आणि त्याला परत एकदा हे बघा पिळून घेतले, म्हणजे असं थोडंसं खालीवर करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे पीठ आहे, जे आपलं गव्हाचे जे चीक आहे ते पूर्णपणे बाहेर येऊन जाणार आहे। आणि परत एकदा ह्याला वर खाली व्यवस्थित करून ते दाबून मग पिळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि पिळल्यानंतर तो जो पाणी आहे, आधीचं जे साठी जे कपडा बांधलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला तो टाकायचा आहे। मग कसं ते पूर्ण दुसऱ्या दिवशीपर्यंत ते जे चीक आहे घट्ट चीक तो खाली बसून जातो आणि वरती फक्त पाणी राहून जातं। मग ह्याच्यानंतर पण आपल्याला एक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टिप, की जसं आपण दळून आणलं ना, आज जर दळून आणलं तर आपण आज धुतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपण करतो। तर तसं न करता तुम्ही 1-2 दिवस जर एक्स्ट्रा थांबलं तरी काही हरकत नाही। म्हणजे जर आज तुम्ही चीक दळून आणलं आणि त्याला धुतलो आणि पाणी असं टाकून हे सगळं प्रोसेस करून तुम्ही ठेवलं, तर अजून 1 दिवस किंवा 2 दिवस बी जर ठेवलं ना, तर त्याला पाणी टाकायचं, वरती जे त्याचं कचरा येतो ते पाणी परत
टाकून द्यायचं, म्हणजे खाली खाली तो चीक राहतो. परत त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकायचं. परत वरती जे लाल लाल पाणीचं लाल लालपणा राहतो, म्हणजे पिठामधलं जे लालपणा आहे तो सगळं निघून जातो आणि खाली राहतो एकदम प्युअर चीक, म्हणजे एकदम व्हाईट प्युअर चीक. ह्याच्याने आपले कुरड्या जे आहे ना ते एकदम पांढरे शुभ्र येतात, कारण 2-4 वेळा पाणी बदलून मग तो वरचं जे पिठाचं लालपणा आहे ना गव्हाचा, तर तो लालपणा निघून जातो आणि आपले जे कुरडे आहेत ते एकदम पांढरे शुभ्र होतात. तर आता हे बघा, आता हे मी पाणी धुतलेलं आहे, आता हे मी ठेवून देणार आहे साईडला. त्याच्यानंतर तुम्ही 2-4 तासांनी बघा की आपलं जे पीठ आहे पूर्ण चीक जे आहे तो खाली बसून येतो आणि वरती राहतो फक्त पाणी. मग परत काय करायचं की वरचं पाणी जे आहे ते हळूहळू काढून घ्यायचं आणि जे खाली चीक असतं त्याच्यामध्ये परत पाणी टाकून ठेवायचं. हे असं बदलत जायचं पाणी. 2-3 वेळा तुम्ही जर बदललं ना तर पाण्याचं जे लालपणा आहे तो निघून जाणार आहे चिकाचा आणि चीक आपले सुंदर एकदम पांढरे शुभ्र होतात, कुरड्या चांगले होतात. आता ह्याच्यामध्ये मी 2 वेळा करणार आहे, कारण दरवर्षी तसं मी एकटीच करते, तर ह्या वर्षी मी एकटीच करणार आहे. म्हणून थोडंसं कॉन्फिडन्स येत नाही आहे. मग कसं एवढं मेहनत असते ह्याच्या मागे आणि जर बिघडले तर उगाच मग पश्चाताप होतो. त्याच्यामुळे मी थोडं आता हे जे एक कढई भरून घेतलेलं आहे, एक पातेला भरून ठेवलेला आहे, एक कढई भरून आधी मी ट्राय करते. तसं येतं मला, पण कॉन्फिडन्स थोडंसं हे होऊन जातं. कुणीतरी समोर राहिलं की बरं वाटतं. मग आता ऑलरेडी मला उशीर झालेलं आहे, 8:30 वाजलेले आहेत मला कुरड्या पातेला ठेवायला, पाणी ठेवायला. तर आता मी एक कढई आपली, म्हणजे एक पातेला जर तुम्ही पीठ घेताय, पीठ मोजून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, सगळ्या पाणी जे वरचं काढून घ्यायचं आणि वरचं खालचं जे चीक आहे ना ते फक्त चीक आपल्याला मोजमाप करायचं आहे. जर 2 पातेला चीक झालं तर 2 पातेला पाणी असं जेवढं चीक आहे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जे चीक आहे ना खाली सगळं घट्टबंडा होऊन जातं सिमेंटसारखं, तर तो सिमेंट सगळं आपल्याला पूर्ण चीक फोडून घ्यायचा आणि तो पीठ मोजमाप करून घ्यायचा. आता एक कढई मी पीठ घेतलेलं आहे, म्हणजे एक कढई पाणी टाकलेलं आहे. एक कढई पाणी आपण उकळीला ठेवायचं. उकळ आलं की त्याच्यामध्ये हे बघा थोडंसं मीठ टाकायचं आहे. जेव्हा उकळ येते तेव्हा मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मिठाचं प्रमाण जास्त झालं तर काही हरकत नाही, पण जर कमी झालं तर आपले जे कुरडई आहेत ते अजिबात येणार नाही, ते तुटतील. त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी तुम्ही मीठ चखून बघत जा. आणि जे घोटणी आहे त्या घोटणीला थोडंसं तेल लावा, मग कसं ते कुरडेला चिकटणार नाही, पिठं चिकटणार नाही. थोडंसं त्याला तेल लावून घ्या. तसं तर काही जण काय करतात की थोडंसं त्याच्यामध्ये पाण्यामध्येच थोडंसं तेल टाकतात, म्हणजे कुरडई चिटकू नये. पण मी घोटणीला तेल लावलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर उकळ आल्यावर आपल्याला थोडं जसं आपण उपमा करतो ना तसं थोडं एक जण पीठ टाकायचं आणि एक जण पट घोटून घ्यायचं. कसं ह्या पिठामध्ये जास्त लवकरात लवकर घोटणी होतात, म्हणजे जे गाठी होतात ना तर त्या गाठीमुळे आपल्याला काय करायचं की पटपट ते घोटून घ्यायचं आहे. तर ह्याच्यासाठी 2 जण पाहिजेत, कारण एक जण तर वतू लागले तर एक जण पटपट घोटू शकतात असं. तर माझे मिस्टर होते, त्यांना फक्त धरायला लावलेलं की फक्त थोडंसं तुम्ही एका साईडला टाकून द्या, साईडनी टाका, मी घोटून घेते. तसं सगळं येतं फक्त. आणि आता हे काय आहे की आपल्याला कळणार कसं की आपलं पीठ शिजलेलं आहे, तर ते कळणार असं की आपल्याला जसं आपण सगळं घोटून झाल्यावरती थोडंसं त्याला काय करायचं, झाकून ठेवायचं 1-10 मिनटं. आणि परत जर तुम्हाला वाटलं की शिजलेलं नाही आहे तर अजून थोडंसं गरम पाणी टाकून थोडंसं परत त्याला असं घोटून घ्यायचं. जेव्हा तुम्ही पाणी टाकणार आहे, पाणी जास्त झालं तर काहीच हरकत नाही, फक्त पाणी कमी पडायचं नाही. पाणी जास्त झालं तर काहीच हरकत नाही. जास्त म्हणजे एवढं बी जास्त नका करू की ते कुरड्या येणारच नाही, वाहून जाणार. ते तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची कळणारच आहे, जसं आपण उपमा वगैरे बनवतो तसं कुरड्या पडायला पाहिजे त्याच्यामधलं. आणि थोडंसं पाणी जास्त वगैरे टाकलं तरी त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि नंतर बघायचं, थोडंसं झाकून ठेवायचं. नंतर बघायचं त्याला टच करून की आपल्याला हाताला तो पीठ चिकटतं का नाही. जर चिकटत असेल म्हणजे तुमचा जे कुरडईचं पीठ आहे तो तयार आहे. आता हे पद्धत आहे आणि मी हा दुसऱ्यांदा शिजवून घेते, कारण दुसऱ्यांदा तुम्ही बघितलं असेल पीठ थोडंसं जास्त होतं. तर एकदा करून आले मी आणि आता हे परत दुसऱ्यांदा हे केलेलं आहे. ऊन जास्त होतं कारण मला ऑलरेडी करायला उशीर झाला होता. हे माझे शेजारचे ताई आहेत, ते आले होते पटकन करायला. तसं हातसोऱ्याने कसा आकार एकदम सुंदर येतो. जसं आपल्याला लग्नात वगैरे द्यायचं असेल ना कुरड्या, तर आपण हातसोऱ्याने करा तुम्ही, खूप छान. थोडंसं वेळ लागतो त्याला, पण कुरड्या दिसायला असं वाटतं ना मन भरून जातं, तळण्याच्या आधीच बघूनच मन भरून जातं. पण हे पायसोऱ्याने असतं की कुरड्या तेवढे आकार व्यवस्थित येत नाही. पण हा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तुमचं पीठ आणि तुम्हाला लवकर जर करायचं असेल तर हा पायसोरा एकदम बेस्ट आहे. पण ह्याच्यामध्ये आकार येत नाही, फक्त एवढंच फरक आहे. पण हातसोऱ्याने खूप सुंदर असा आकार येऊन जातो कुरड्यांचा. आता हे जे पायसोरा आहे
ह्याला काय करायचं की फक्त आपल्याला हाताने हँडपंप जसं आपण दाबतो ना बोरिंगचा तसं दाबायचं आहे आणि खाली सोरा येऊन जाईल. म्हणजे आता हा फर्स्ट टाईमच मी ह्याच्यावरती करत आहे. सगळं ते भांड्याला आधी धुवून घेतले त्या ताईने आणि त्याच्यानंतर सगळीकडे तेल लावून घेतलं. तो जे खालचं भांडं आहे त्याला तेल लावलं, जे वरचं दाबायचं आहे त्याला तेल लावलं, कारण की मग ते पीठ त्याच्यामध्ये चिटकून आहे. आणि त्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पीठ टाकायचं आहे. आणि खाली एक परात ठेवलेला आहे, परात्यामध्ये थोडं पाणी आणि तेल टाकलेलं आहे, म्हणजे जेणेकरून जे काही खाली पडणार आहे ते परातीमध्ये आपले पडतील म्हणून असं. आणि ह्याला आता ह्याच्यामध्ये पीठ टाकलं, सगळ्यांना धुवून घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आणि हळूशी त्याला वरून प्रेस करायचं आहे. आता ते ताईंनी घेतलेलं आहे आणि ते आता हळू त्याला प्रेस करतील. हे बघा असं प्रेस केलं की खाली एका प्लेटाला आपल्याला तो पाणी लावायचं आहे, म्हणजे पाणी आणि जे तेल जे मिक्सचर आहे त्याचा तो लावायचा आहे, जेणेकरून कुरड्या प्लेटला चिकटणार नाही. आणि दाबल्यावरती हळूहळू आपल्याला काय करायचं आहे, तो मशीन तर फिरणार नाही, आपल्याला आपलंच प्लेट फिरवायचं आहे हळूहळू. तर मी पीठ आपलं जे प्लेट आहे ते फिरवलेलं आहे. हे मी पहिल्यांदाच करत आहे, मला काही आयडिया नाही ह्याचा. आणि त्याला हळूशीर आपल्याला वाटलं की आपली कुरडे खूप पसरट झालेली आहे, तर आपल्याला तोच पाण्याचा हात फिरून, हे बघा हे ताईंनी कसं केलं तसं आपल्याला ते एकदम थोडंसं गोळा करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुरडी छोटीशी सुंदरशी दिसणार आहे असं. पण मी जे दरवर्षी करतो त्याच्यापेक्षा हा पटपट होऊन जातो सगळ्या गोष्टी, पण तेच फक्त आकाराचा प्रश्न येतो. पण वाटतं आपल्याला की जाऊ द्या ठीक आहे, आपल्याला कुठे विकायला जायचं आहे, म्हणजे कुरडे आपल्याला कुठं विकायचे तेवढं सुंदर हे करायला. पण एवढं की उशीर झाला होता, मग पटपट होऊन गेले त्या पद्धतीनं कुरड्या. मग ह्याच्यानी पण एकदम फास्ट होऊन जातं, कितीही कुरड्या असो एकदम पटकन होऊन जातं. एक जण दाबणारे, एक जण खाली गोळा करणारे आणि एक जण असं टाकणारे जर असतील ना, तर मला वाटत नाही की जास्त वेळ लागतो, खूप पटपट प्रोसेस होऊन जातं हे. पण छान वाटतं, फक्त एवढंच की आकार येत नाही, हा एवढंच प्रश्न आहे ह्याच्यामध्ये. आणि मस्त असे कुरड्या चांगले झालेले आहेत. हातसोरा आणि पायसोरा दोन्हीची पण आपले आपले वेगळे फायदे. त्याच्याने हात दुखतो, वेळ जास्त लागतो, पण कुरड्या सुंदर होतात. आणि ह्याच्याने वेळ लागत नाही, हात तेवढं काही दुखत नाही, पण कुरड्याचं जे आकार आहे तेवढं येत नाही, फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे. आणि आता हे बघा, हे आजी टाकू राहिलेत, दोघे सासू सुना आहेत. खूप छान असं कुरड्या माझे झालेले आहेत, मला खूप छान वाटलं. म्हणजे एवढे मेहनतनंतर चांगले झाले तर बरं वाटतं. पीठ वगैरे सगळं मस्त शिजला होता आणि कुरड्या पण एकदम छान झाले होते. आणि पण असं आहे की हे बघायला आता कसं वाटतं, खूप जाड आहे, खूप मोठे, पण त्यानंतर वाळल्यानंतर खूप छोटे झाले होते. असे वाळल्यानंतर नाही का एकदम बारीक छोटे झाले होते. परत मग तळल्यानंतर परत ते फुगतात, असा प्रश्न आहे याचा. तर लवकर झालं माझे कुरड्या, हे पायसोरा असल्यामुळे. आणि दुसरीकडे ह्याचं असतं काहीतरी की कुरड्या द्यावं लागतं, 20 रुपये द्यावं लागतं, असं काहीतरी असतं. शेजारी आजूबाजूला तुम्ही विचारून बघा एकदा, जर तुम्हाला करून पाहायचं असेल तर. पण खूप लवकर वाटतं. 10 किलोचे कुरड्या काय माहिती 1 तासामध्ये होऊन जातील, असं एवढं पटपट होतात हे. आणि कुरड्या झाले आमचे. हे आजी वाळू घालते असं वेगळं पाणी. प्लेटला जर थोडंसं पाणी तेलाचं आणि पाण्याचा हात जर फिरवलं तर त्या तेलाला चिकटणार नाही आणि मस्त आपलं पटपट असं आपल्याला टाकता येणार आहे कुरड्या बाजावरती. मग बाजावर टाकलेलं होतं आणि हे बघा असं पाणीनी जे आहे आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे. आणि मस्त असे माझे कुरड्या लवकर झाले होते. आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं कलर टाकला होता. कलर टाकले की थोडंसं छान असं वाटतं. हे आता हे दुसऱ्यांदा आहे, मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जा, कारण आपल्यामुळे मग कसं त्यांचं स्वयंपाक पाणी राहून जातं. मग ते घरी गेले, नंतर मग मी करून घेतले, कारण मला दाखवून दिले ना, मग आलं मला, मग मी करून घेतले. आणि खूप छान असे हे बघा कुरड्या किती सुंदर असे झालेले आहेत माझे. बघूनच खूप छान वाटलं. कलर किती मस्त, एक येलो कलर होता माझ्याकडे, मग थोडंसं छान वाटतं असं नैवेद्याला जेव्हा आपण लावतो तेव्हा पांढरं असं कलरफुल कुरड्या वगैरे. मग मस्त झालेली आहेत. फक्त एवढंच की त्याचं जे शेव आहे साचा थोडासा बारीक होतं वाटतं, म्हणून थोडेसे कुरड्या जे आहेत ते बारीक आलेले आहेत. पण चव बिव एकदम भारी झालेले. सर्वात महत्त्वाचं की बिघडलेला नाही आहे, खूप छान. आणि 3 किलोचे ह्याच्यामध्ये एवढे मोठे कुरड्या झाले होते. आजी म्हणत होते नाही हे 4 किंवा 5 किलोचे गहू दिसत आहे मला. म्हणले मी नाही 3च किलो भिजू घातले होते. तर गहू खूप छान भिजल्यामुळे जे चीक आहे तो पण खूप छान असा आलेला आहे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आलेला आहे चीक. आणि 3 किलोचे माझे एवढे मोठे कुरड्या आता तयार आहेत. आणि वाळल्यावर बघा, हे त्याच दिवशी 6 वाजता मी आले होते काढण्यासाठी, तर वाळून खूप असे बारीक झालेले आहेत एकदम असे, पण आकार वगैरे छान आलेला आहे. मग वर न काढत मी खाली घेऊन आले.
म्हणजे की खाली आपण चहा पित आपण बाल्कनीमध्ये बसून ह्याला काढता येईल. आणि हे बघा एक्साइटमेंट एवढी की लगेच तळून पण पाहिलं त्याच दिवशी. मग छान झालेलं आहे टेस्ट, म्हणजे मीठ वगैरे चांगलं झालेलं आहे, कुरुम कुरुम क्रिस्पी एकदम मस्त झालेले आहे. आणि बघा किती पटकन अशी फुगता येते. आणि मी तेल कमी घेतलेलं आहे, म्हणजे कसं मला 2च तळून पाहायचं होतं सॅम्पलसाठी, म्हणून मी तेल कमी घेतलेलं आहे. नाही तर थोडं तेल जास्त टाकलं आणि गरम असलं तेल की मग जास्त फुगतात हा. तर मस्तपैकी झालेले आहे. तुम्ही नाही केलेले तर आता परत करून घ्या तुम्ही. आणि देवाला आधी कुरड्यांचा नैवेद्य दाखवून दिला पहिला, कुरडी देवासाठी म्हणून असं. आणि खूप छान अशी माझी कुरड्या तयार झालेल्या आहेत. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. आणि कुरड्या एकदम बघा एकदम सॉफ्ट असं बोटानीसुद्धा आपल्याला चघळता येईल एवढे छान अशी कुरड्या झालेले आहेत. श्री स्वामी.